नमस्कार दर्शको. आपण आता वडंगे जिल्हा परिषद मतदारसंघातील चिखली या गावी आहोत. याच्यामध्ये पंचायत समितीचे उमेदवार आहेत शिवसेना पक्षाचे, ते आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सर. नमस्ते. डी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्ते नमस्ते. माझं नाव बहिराम अंदा कळके, प्रयाग चिखली. मी वडंगे पंचायत समितीला सदस्य म्हणून उमेदवार माझे नरके साहेबांनी माझी सच्चा कार्यकर्त्यामध्ये माझी उमेदवारी फिक्स केलेले आमदार साहेबांनी. माझं गाव प्रयाग चिखली. मी प्रयाग चिखली 10 वर्ष तंटामुक्तीचं काम करतोय. 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य. माझ्या 10 वर्ष सदस्य काळात पाण्याची टाकी, बिरोबाचं मंदिर, गावात तळ्याचं मैदान, तालमीचे आमच्या स्मशानभूमी, हरिजनमध्ये स्मशानभूमी, परत समाज मंदिर आता 1,60,00,000 साहेबांनी भांडून आता काम आता सध्या पुरवित आलेलं आहे. सदस्य आमदार साहेबांच्या मी शेतकरी कुटुंबातला माणूस. साहेबांनी मला बोलवून तिकीट दिले साहेब म्हणून. मी शेती करणारी माणसं मला लागतात. साहेबांचा फार मोठा माझ्या विश्वास होता. साहेबांचा फार मोठा विश्वास असताना साहेबांच्या आशीर्वादासाठी मी इलेक्शन लढवत आहे. एवढं बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी बघायचं आलं तरी सगळ्या भागात पण चर्चा आहे आणि बोलायचं झालं तर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे अगदी सामान्य कुटुंबातील सामान्य माणसावर एका कष्टा कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवलेला आहे. त्या विश्वासाकडे तुम्ही कसं पाहता? साहेबांच्या विश्वासात साहेबांचं कार्य, माझं कार्य गावात तसं 30-35 वर्ष कार्य आहे. आमच्या कुटुंबाचं कार्य, आमचा आजोबा तंटामध्ये गावाचा न्याय देतं, आमचं वडील देतं. त्याप्रमाणे मला गावाचा न्यायासाठी जो आहे साहेबांचा आशीर्वाद माझ्या आहे. लोकांनी, सगळ्या गावातल्या जनतेने, तरुण पोरांनी शिवसेनेचं काम पहिल्यापासून करतोय. शिवसेने तिकीट म्हणून साहेबांनी ह्या आशीर्वाद मला पुढे चाल दिलेला आहे. साहेबांचं कमी बोलल तेवढं साहेबांचा उपकार माझ्यावर कमी. आमच्या गाव उपकार पुराच्या पाण्यात साहेब 4 दिवस या दिवस साहेब इथं गावात घरची काळजी घेणं, ह्या घरात, या गावात, ह्या पॉईंटला साहेब 2-4 दिवस घराची काळजी न करता चिखलीच्या आमच्या सेवा करायसाठी, चिखलीची माझी माणसं जगली पाहिजे. नरके साहेबांचं हे वाक्य आहे. साहेबांच्या वाक्यासाठी आम्ही कधी साहेबाला गालबोट लागून देता ही आम्ही सगळं काम नेहमी करत आहे. आता बघायचं झालं तर ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती होणार की आणि कोणत्या मुद्द्यावरती होणार? नमस्कार. मी प्रयाग चिखलीचा रहिवासी असून नरके साहेबांनी आमदारकीच्या फंडातून आमच्या गावामध्ये भरपूर ठिकाणी विकास कामे केलेले आहेत. त्या माध्यमातून गट तट न पाहता साहेबांनी आमच्या गावामध्ये सुखाच्या कार्यामध्ये, दुःखाच्या कार्यामध्ये, प्रत्येक चिखलीमध्ये असू दे, वडिंग मतदारसंघात असू दे, कायम हाकेला धावणारे आहेत. तसेच वडिंगे जिल्हा परिषद मतदारसंघातून आमचे इंद्रित पाटील भैया शे पण कोविडच्या माध्यमात असू दे, महापूरच्या माध्यमात असू दे, त्यांची पण गावाला मदत भरपूर झालेली आहे. मतदारसंघात मदत झालेली आहे. गटर असू दे, रस्ते असू दे, आमचं बिरोदेव मंदिर असू दे, समाज मंदिर असू दे, भरपूर ठिकाणी त्यांनी निधी देण्याचं काम केलं आहे. नरके समाजाच्या फंडातून आमचे पंचायत समिती गणातून बळीराम आनंदा कळके यांची उमेदवारी नरके साहेबांनी स्वतः जाहीर केली. कधी हे पण गट न तड न पाहता सर्वांच्या सुखादुःखाच्या कार्यामध्ये असतात. आमच्या कोणतर गावामध्ये एक्सपायर झाल्यानंतर वारकरी एक्सपायर झाल्यानंतर आमच्या गावात पद्धत आहे वाजवत घेऊन जायची, दिंडी वाजवत घेऊन जायची. रात्र असू दे, दिवस असू दे, बळीबापू त्यातून वेळ काढून येतात. तंटामुत्या 10 वर्ष झाले तंटामुत्या अध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून सर्वांना त्यांनी न्याय देत आले आहेत. मी सर्वांना विनंती करतो, इंद्रित पाटील, वडंगे जिल्हा परिषद व बळीराम आनंदा कळके पंचायत समिती हे 2 उमेदवार उभारलेले आहेत. त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. सर्वांनी कळकळीची विनंती आहे, सर्वांनी दोघांना भरघोस मताने विजय करावा. आम्ही बघायचं झालं तर या वडंगे मतदारसंघात तिरंगी लढत ही अशी होणार आहे. त्याच्यामध्ये बघायचं झालं तर शिवसेना एकटी लढत आहे. एक मिनिट होत.